नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण आता फारच धमाकेदार असा ट्विस्ट पाहतोय. तर आता अलकनंदाला निर्मला मेंटल हॉस्पिटलकडून लेटर आलेलं आहे आणि ते आता एका सर्वंटने येऊन तिच्याजवळ ठेवलेलं आहे. ते पाहून अलकनंदा आता दचकते आणि त्यानंतर ती लगेच हॉस्पिटलमध्ये कॉल करून सांगते की गेली 23 वर्ष झाले मी तुम्हाला व्यवस्थित वेळेवर पैसे पाठवत आले आहे ना, मग असं काय झालं की तुम्ही आज मला हे लेटर पाठवलं आहेत? किती वेळा सांगितले तुम्हाला असल्या उचापती करू नका. आता अलकनंदा त्यांच्यावरती प्रचंड चिडलेली आहे आणि मला कोणतेच नवीन रूल आणि नियम जाणून घ्यायचे नाहीत. इथून पुढे जर लेटर आलं तर हे तुम्हाला खूप महागात पडेल. तिकडे येऊन मी तुमचं हॉस्पिटल मातीत मिळवेन, असंही अलकनंदा त्यांना आता धमकी देते. त्यानंतर अलकनंदा कॉल ठेवते व आता श्रावणीबद्दलच ती बोलू लागते की श्रावणी, ज्या स्वर्गाची तू 23 वर्ष झालं वाट पाहत आहेस ना, तो तुझा स्वर्ग तिकडे हॉस्पिटलमध्ये सडत आहे. गेली 23 वर्ष मी एवढं मॅनेज करते ना की मी तुला अजून तुझ्या सत्यापर्यंत पोहोचवलेलंच नाही. श्रावणी, तुला तर मी एवढ्या अंधारात ठेवलंय ना, आणि आज तर मी असा डाव टाकलाय की ज्यातून तू अजिबात सुटू शकणार नाहीस. तिने आता विक्रमला कॉल केलेला आहे आणि विक्रमला झालेला झालेलं सर्व सत्य आता सांगून टाकलेलं आहे की मंत्री साहेबांची मुलगी कशी लाच देऊन पास झाली आहे आणि हे सर्व सत्य तुम्हीच आता सर्वांसमोर घेऊन येऊ शकता, असं देखील विक्रमला आता तिने सांगितलेलं आहे. त्यानंतर आता तो आता ॲक्शन घेणार आहे. बरोबर पूजेच्या दिवशीच बरोबर अलकनंदाने आता बॉम्ब टाकलेला आहे. त्यानंतर आता श्रावणीची आई ही हॉस्पिटलमध्ये असल्याचं थोडंसं का होईना सत्य आता आपल्यासमोर आलं आहे. तर नक्की श्रावणीची आई कोण असेल व ती आता श्रावणीसमोर कधी येईल व अलकनंदा कुठपर्यंत तिला तिथेच ठेवणार आहे का श्रावणी स्वतः तिच्या आईला शोधून काढेल, हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. मात्र इकडे आता श्रावणीच्या काकांना हे सत्य माहीत आहे की श्रावणीची आई ही कुठेच गेली नसून तिला नंदाक्काने हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं आहे. ती एका मेंटल हॉस्पिटलमध्ये राहत आहे आणि श्रावणी त्या दोघांकडून हे सत्य काढून आता तिच्या आईपर्यंत पोहोचू शकेल काय, हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. मात्र इकडे आता स्वीटूने शेलर कुटुंबियांच्या मनामध्ये आता श्रावणीच्या घरातल्यांविषयी वाईट साईट भरवलेला आहे आणि सानिकाला आता तिने ब्लॅकमेल केलेलं आहे की तो मॅडी तिकडेच असेल, त्यामुळे तुम्ही तिकडे अजिबात जाऊ नका. सानू, मी तुला खडसावून सांगते, तिकडे तो अजिबात जायचं नाहीस. स्वीटूच्या या बोलण्यावरती आता शुभंकर, हा स्वीटू असं काहीच नाहीये, तू आमच्या घरातल्यांच्या मनामध्ये काही भरवू नको. साहेब स्वतः इकडे येऊन सानूची माफी मागून गेले आहेत आणि त्यांनी चांगलीच समज घडवली आहे मॅडीला, त्यामुळे तो तिच्याकडे वाकड्या नजरेनेही पाहणार नाही. तू कोणतीच काळजी करू नको आणि घरातील सर्वच लोक श्रावणी मॅडमच्या पूजेसाठी बंगल्यावरती येणार आहेत आणि हे आमचं फायनल आहे. आता स्वीटूही तिकडे येण्यासाठी तयार होते, कारण तिकडे येऊन तिला देखील श्रावणीचा अपमान करायचा असतो आणि श्रावणीला आणि शुभंकरला लांब ठेवायचा आहे. त्यानंतर आता घरातील सर्वच लोक आवरून बंगल्यावरती जायला निघतात. तर इकडे पूजेची लगबग चालू आहे. श्रावणी आता मस्तपैकी साडी नेसून खाली येते. त्यानंतर श्रावणीचे बाबा, घरातील सर्वच मंडळी जमतात. इकडे पूजेला सुरुवात होणार. तेवढ्यातच मॅडी आणि सानू हे दोघेजण समोरासमोर येतात आणि सानू ही आता पूर्णपणे घाबरून जाते. त्याचवेळी बरोबर आता श्रावणीही येऊन सानिकाला आधार देते आणि मॅडी पुढे आता ती एकदम रुबाबात उभं राहायला सांगते. त्यानंतर मॅडी स्वतःची मान खाली घालून तिकडून निघून जातो व आता श्रावणी ही सानिकाची समजूत काढते. व त्यानंतर आता अलकनंदाने केलेला प्लॅन, म्हणजे अलकनंदाने सर्व काही ठरवून आणलं होतं, ते आता नक्कीच घडणार आहे का, हे पाहणं तर फार रंजक ठरणार आहे. मात्र इकडे आता श्रावणीच्या आईचं सत्य हे तर आपल्याला येणाऱ्या प्रोमोत पाहायला भेटले, पण नक्की खरंच श्रावणीची आई ही कोणत्या मेंटल हॉस्पिटलमध्ये असेल का, हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.